खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर से है, जहां पैठण तहसील के ठाके फल शिवार में बाघ की हलचल अब आम हो चुकी है, लेकिन वन विभाग के अधिकारी अब भी सुस्त नजर आ रहे हैं। 8 और 9 नवंबर को इस इलाके में आतंक मचाने वाला बाघ वन अधिकारियों को दिखाई ही नहीं दिया। ऐसा दावा करते हुए अधिकारी खाली हाथ वापस लौट आए थे, लेकिन 19 नवंबर की शाम करीब 5:30 बजे बाघ ने फिर से दर्शन दिए। खास बात यह है कि किसान पूरा 1 मिनट का वीडियो रिकॉर्ड करते रहे और बाघ अपनी जगह से हिला तक नहीं। इस घटना के बाद डाके फल शिवार में दहशत और खलबली फैल गई है। स्थानीय किसानों की अब स्पष्ट मांग है कि इस बाघ को तुरंत पकड़ा जाए और सुरक्षित रूप से जेरबंद किया जाए, अन्यथा कभी भी बड़ी दुर्घटना हो सकती है। संवाददाता शिवाजी तांबे की रिपोर्ट। काल संध्याकाळी 6 वाजता हरिभाऊ शिंदे यांच्या शेतात बिबट्या दिसला। त्यांनी तत्काळ गावात आम्हाला कॉल करून तिथे बोलवलं। आम्ही तिथे स्पॉटवर गेल्यानंतर ते घाबरलेले होते। ते बघता आम्ही गेल्यानंतर ते तिथे बाहेर आल्यानंतर मग आम्हाला त्यांनी बिबट्या दाखवला। आम्ही मग बिबट्या लाईव्ह बघितला समोरासमोर। त्याचे व्हिडिओ पण काढले, काही फोटो काढले। गावकऱ्यांना सगळ्यांना विश्वास आला की बिबट्या आहे म्हणून। आणि बिबट्याची कंप्लेंट आम्ही वारंवार वन अधिकाऱ्याकडे करूनही ते दुर्लक्ष करत आहे। आमची एवढी विनंती आहे शासनाला की शासनाने या गोष्टीकडे लक्ष द्यावे। उगा एखाद्याचा जीव जाता कामा नाही, याच्याकडे शासन दुर्लक्ष करू नये। याच्या अगोदर पण असं एक वर्षापूर्वी असं घडलं, एका छोट्या मुलीचा जीव गेला बिबट्यामुळं। लोकल लेबर भेटत नाही, लेबर कामाला सुद्धा येत नाही बिबट्याच्या धाकाने। माझी शासनाला अशी विनंती, त्याची दखल घ्यावी शासनाने। काल ढाकेफळ शिवारात कपाशीच्या क्षेत्रात बिबट्याचं दर्शन झालं, तर त्या बिबट्याला वन विभागानं लवकरात लवकर पकडून न्यावा। याच्यामुळे मंजूर भेटाना ऊसतोड कामगार आहे ना, आमचे भरपूर प्रश्न आहे। आणि 74 जळगाव शिवारात पण दिसतोय बिबट्या, तर याच्यात 2-4 बिबट्या आहे आपल्याकडे, तर वन विभाग पकडून घेऊन जावे ही नम्र विनंती। रोडचं आम्ही JCB काम चालू असताना आम्ही स्वतः 5:30 पावणे 6ला बिबट्या पाहिला आणि आम्हाला इतकी अडचण आलेली सध्या बिबट्याची। कामच्या शेतामध्ये लेबर सुद्धा कापूस याचायला येणार, तोडणेवाले कामगार सुद्धा येणार। याच्या करताना आम्ही शासनाला आमची बार विनंती आहे का त्यांनी ह्या गोष्टीची दखल घ्यावा आणि लवकरात लवकर याचं बंदोबस्त करावा।